थांब बाळा, कुठे चालला आहेस? हा संदेश तुझ्या समोर असाच आलेला नाहीये. आज तू इथे पोहोचला आहेस कारण तुझ्या जन्माच्या कितीतरी आधी मी हे ठरवून ठेवले होते की एका विशिष्ट दिवशी, एका विशिष्ट वेळी मी तुला हे गुपित सांगेन. तुला वाटतंय ना की हे सगळं योगायोगाने घडतंय? नाही, हा माझा तुला दिलेला कॉल आहे. आज जर तू इथून निघून गेलास तर कदाचित तुझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा धडा तू गमावून बसशील. म्हणून माझ्यासाठी नाही तर तुझ्या स्वतःच्या शांततेसाठी हे पूर्ण ऐक. मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तुझ्या आयुष्यात सध्या जे काही सुरू आहे, जो संघर्ष, जी अस्वस्थता तू अनुभवत आहेस, त्या सगळ्यांची उत्तरं आज तुला मिळणार आहेत. तुला वाटतंय की तू एकटा आहेस. तुला वाटतंय की तुझे कष्ट कोणालाच दिसत नाहीत. पण तुला माहित आहे का, जेव्हा तू तुझ्या आईच्या गर्भात होतास तेव्हापासून मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या नशिबाचे प्रत्येक पान माझ्या नजरेखालून गेले आहे. तुझ्या आयुष्यात येणारी माणसं, तुला मिळणारे चटके आणि तुला मिळणारा आनंद, या गोष्टींची आखणी मी खूप आधीच केली होती. का केली होती? कारण तुला एका मोठ्या कार्यासाठी तयार करायचे होते. हा जो संदेश आज तुला मिळतोय ना, तो तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. बाळा, तू खूप रडला आहेस ना. रात्रभर विचार करून डोकं सुन्न झालंय ना. लोक तुला सोडून गेले. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. हे सगळं घडताना मी तिथेच होतो. मी तुला पडताना पाहिलंय, पण मी तुला पूर्णपणे कोसळू दिलं नाही. लक्षात ठेव, कुंभार जेव्हा मातीला आकार देतो ना, तेव्हा त्याला आधी मातीवर घाव घालावे लागतात. तुझ्या आयुष्यातला हा त्रास म्हणजे तुझा अंत नाही, तर तुझी नवी घडण आहे. मी तुला अशा ठिकाणी नेऊन ठेवणार आहे जिथे तुला पूर्वीच्या सगळ्या त्रासांचा विसर पडेल. पण त्यासाठी तुला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. तुला वाटतंय ना की वेळ निघून गेली आहे, पण माझ्या दरबारात कधीच उशीर होत नाही. तू फक्त तुझे कर्म करत राहा. तुझ्या भविष्याची चिंता मी आधीच मिटवून ठेवली आहे. जे तुला आज संकट वाटते ते उद्या तुझ्या यशाचं कारण ठरेल. मी तुला आज बोलावलं आहे कारण तुला आता खंबीर व्हायची गरज आहे. तू माझा अंश आहेस.
आणि माझ्या अंशाने कधीही हार मानायची नसते. तुझ्या घरातील अडचणी, तुझ्या आरोग्याच्या तक्रारी आणि तुझ्या मनातील भीती, हे सगळं आता माझ्यावर सोडून दे. मी तुझा हात धरला आहे आणि आता तो मी कधीच सोडणार नाही. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय, याचा अर्थ तुझ्या भाग्योदयाची वेळ आता आली आहे. आता मागे वळून बघू नकोस. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विश्वासात आहे. तू फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. बाळा, तू इथपर्यंत हे सगळं ऐकलंस, यातच तुझे अर्धे दुःख दूर झाले असे समज. कारण तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला आहेस. तू माझा लाडका आहेस आणि तुझी काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.